जय महाराष्ट्र. साहेब यांना एक भाषण द्यायचं ना, सूत्रसंचालकांना. त्यांनी पूर्ण माहिती सांगितली असती आणि आम्हाला आवडलं असतं ऐकायला. असो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना वंदन करते. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा. व्यासपीठावर ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा लावलेली आहे ते आमचे आपल्या सगळ्यांचेच लाडके उमेदवार सुभाषजी भोईर साहेब, आमचे उपनेते आणि संपर्क प्रमुख गुरुनाथजी खोत. व्यासपीठावर सर्व सन्माननीय महाविकास आघाडीमधले सगळ्या पक्षांचे प्रमुख इथले नेते आहेत, पदाधिकारी आहेत आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक आणि दिव्यातल्या नागरिक बंधू आणि भगिनींना. मला कल्पना आहे थोडा उशीर झाला आहे, बऱ्याच जणांना जेवायला किंवा स्वयंपाक बनवायला जायचं आहे म्हणून चुळबुळ सुरू झाली असेल. परंतु बघा, गेले 5 वर्ष तुम्ही वाट बघितलीत की नाही? गेले 5 वर्ष विकास असा ठप्प झाला होता, अडकून पडला होता. फोन एंगेज लागत होता, फक्त रिंग होत होती, उचलला जात नव्हता. बरोबर आहे ना? आमदाराचा फोन उचलला जातच नव्हता, माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. तर ती सगळी जर ते फोन उचलले गेले पाहिजेत, विकास जो ठप्प झाला तो सुरू झाला पाहिजे, तर थोडीशी कळसोचा 20 तारखेपर्यंत. कारण त्या 20 तारखेसाठी ठीक आहे, जे काही युद्ध आरंभलंय ना आपण, ते त्या 20 तारखेसाठी आहे. आणि 20 तारखेला ते आपल्याला एक फार महत्त्वाचं काम करायचं आहे. जी आज ज्योत इथे जळते ना, मशालीची ज्योत, ही ज्योत आपल्याला विरोधकांच्या बुडाला लावायची. आता त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इलेक्शन म्हणजे काय झालंय ना, आता आठवडी बाजार झालाय. बाजार, आठवड्याचा बाजार असतो नाही का? काय काय लोक माल विकायला घेऊन बसतात आणि मग तो माल विकला जातो. तसा काहीसा प्रकार आहे इलेक्शन म्हणजे. काही जण नाराज झाले की लगेच त्या आठवडी बाजारात जाऊन बसतात आणि मग त्यांना विरोधक विकत घेतात. बरोबर की नाही? बरं, तो आठवडी बाजार काय असतो आणि त्याचा माल काय असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे त्या बाजाराकडे आणि त्या मालाकडे आपण दुर्लक्ष करूया. तुर्तास इथे मला असं वाटत होतं की दिवेकरांच्या समस्या काय, तो दिवेकरांच्या समस्या. मी डोंबिवलीला राहते. ज्या वेळेला आम्ही दिव्याला बाय ट्रेन येतो आणि स्टेशनला उतरतो, काय अवस्था आहे स्टेशनची. कसं वाटतं आपलं दिव्याचं स्टेशन? आपलं दिव्याचं स्टेशन सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे की नको? पाहिजे ना? चांगलं सुशोभित असायला पाहिजे, उतरल्यानंतर चांगलं वाटलं पाहिजे, प्रसन्न. कारण आपण शहरामध्ये येतोय, घरात येतोय, आपल्या घरी येतोय, परत आपलं घर कसं स्वच्छ असायला पाहिजे, पण ते आजही अस्वच्छ आहे. याचं कारण असं आहे की आत्ताचे जे आमदार आत्तापर्यंत आहेत आणि खासदार यांनी लक्षच दिलेलं नाही आहे. यांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही आहे. तर खासदारांबद्दल काय बोलायचं म्हणजे आता तुम्हाला खरंच सांगते, पूर्वी ना राजे रजवाडे असायचे ना, राजे रजवाडे, त्यांच्याकडे ना भाट असायचे. भाट म्हणजे माहिती ना, स्तुती करणारे असे भाट नेमलेले असायचे की जे राजाची स्तुती करायचे. राजा कसाही असू दे, म्हणजे राजा निर्बुद्ध असला, निष्क्रिय असला, काही न करणारा असला, भित्रा असला, म्हणजे त्याला काही समजत नाहीये राज्य कसं चालू आहे, काही असला तरी ते भाट असायचे ना, ते सांगायचे तुम्ही म्हणजे काय, कसे आहात, खूप चांगले आहात तुम्ही, काय एवढ्या वर्षामध्ये तुमच्यासारखा पुरुष जन्माला नाही आलाय, 500 वर्षामध्ये युगपुरुष तुम्ही जन्माला आलात, असा आता एक भाट बोललाय. ते भाट म्हणजे कोण? डॉक्टर श्रीकांत शिंदे. एक नवीन भाट आत्ताच्या युगातला. नरेंद्र मोदींना म्हणतात ते, पंतप्रधान मोदींना म्हणतात ते की 500 वर्षामध्ये तुमच्यासारखा युगपुरुष आता जन्माला आलाय. म्हणजे हे लोक शिवाजी महाराजांना विसरले. शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतात ना, मतं मागताना सांगतात ना, महाराजांना विसरले की नाही? एवढे
युगपुरुष एवढे महान व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, परंतु हा नवीन भाट डॉक्टर कशाला झाले तुम्ही? मग भाटच व्हायचं होतं. डॉक्टर डिग्री घेतली कशाला? त्याचं कारण असं आहे, बघा आता काही महिन्यांपूर्वी, काही महिने नाही दिवसांपूर्वी दिव्यातल्या एका शाळेमध्ये 40 मुलांना विषबाधा झाली की नाही? पाल पडली होती ना अन्नामध्ये त्यांच्या आणि विषबाधा झाली. तुम्हाला माहिती असेल, तुमच्यातल्या काही जणांची मुलं पण असू शकतात, मला माहिती नाही कोणाकोणाचे मुलं असतील त्याच्यामध्ये. आम्ही कळव्याच्या हॉस्पिटलला गेलो होतो बघायला. बघा कुठे गेलो? मुलं कुठली? दिव्यातली. गेलो कुठे? आम्ही कळव्याच्या हॉस्पिटलला. कारण का? डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत. किती टर्म? 3 टर्म. ही 3री टर्म आहे. 14 पासून आहेत ना. पण दिव्या शहरामध्ये, या परिसरामध्ये एकही चांगलं सुसज्ज आरोग्य सेवा केंद्र किंवा हॉस्पिटल करू शकले नाही आहेत. मग ते काय डॉक्टर आहेत की भाट आहेत? भाटच आहेत. कारण त्यांना तेवढंच करता येतं. जर ते खडोखरचे हाडाचे डॉक्टर असते तर त्यांनी ते एक हॉस्पिटल उभारलं असतं. त्यांना काळजी वाटली असती की दिव्यातल्या लोकांना कुठे जावं लागतंय, काय करत असतील लोक, इथल्या महिला डिलिव्हरीसाठी कुठे जात असतील, काय परेशानी इथे त्यांना सहन करावी लागत असेल. परंतु एक डॉक्टर म्हणून ते त्यांनी जे करायला हवं होतं ते त्यांनी केलेलं नाही आहे. परंतु दिवेकर हो, चूक केलीच गेल्या वेळेला, केलीच चूक. पण या वेळेला ही चूक करायची नाही. गेल्याला त्यांना दिलीच मतं, चुकून माकून का होईना, परंतु या वेळेला आमदारकीच्या वेळेला मतं द्यायची. कारण ती दिल्यानंतर परत काय होत आहे, तेच प्रश्न तसेच प्रलंबित राहत आहेत. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जो सक्षम व्यक्ती तिथे पाहिजे, असे कोणाचे भाट नको आहेत आपल्याला. ती व्यक्ती म्हणजे आपले मान्य सुभाष भोईर साहेब आहेत.